प्रमाणे मंगेचा गाडा काय तर घाटामध्ये काही तर बैल दाखवायला निघतो. तसाच काही ते माझ्या दिवट्याला सुद्धा 4 माणसामध्ये दाखवायला पाहिजे. हात जोडायला सांगा त्याला. देवाला हात जोड रे बाबा. जोडले जरा पुढे सर जरा म्हणावं. हा जोडले हात. हो जोडले दादा. हो तुम्ही हात जोडले. हो वा वा वा. म्हणजे तुमचा दिवट्या फार हुशार दिसतो. खूप हुशार वागोबा. हो म्हणजे तो काय ते एवढा हुशार शाळेत सुद्धा हुशार होता. नवरदेवाने सांगितलं मला मामा या ठिकाणी ना दिवट्या सुद्धा लय हुशार होता शाळेमध्ये. एवढा हुशार होता का त्यांनी गुरुजींना नापास केला तो पास झाला. शाळेत पास कोण झालं? शाळेत पास कोण झालं? आणि गुरुजी दोन पास झाले. आता असं नाही चिटिंग करायचं नक्की सांगतो झालं. वागोबा माझं दिवटा जरा लाजोडी दिसतो जरा. असं काही लाजायचं नाही बरं. वागोबा त्याच्या पुढे माहिती दे जरा. येऊ का असं करा. आता सदानंदाचा वाघ म्हणे बोललं का काय म्हणायचं येळकोट म्हणायचं बरं का. हा सदानंदाचा येतो बोलतो. हो येतो. माझा दिवटा बोल काय दिसतो. आता असं करायचं अंबाबाईचा उद्या म्हणायचं. अंबाबाईचा उद्या उद्या काय झालं उद्या अरे आजच अंबाबाईचा उद्या उद्या येतं बरं का बोल. म्हणजे तुमचा दिवटा काही तर बोल काय शाळेतही हुशार होता. हो एवढा हुशार दादा. हो माझे साहेब आहे ना ज्या वेळेला नोकरी लागली ना त्यांची कवायत वगैरे चालायची तशी त्याला शाळेत सुद्धा कवाई शिकवली गुरुजींनी त्या. आणि म्हणजे कवाई म्हणजे त्याचा पहिला नंबर आला. एक साथ सावधान. सावधान म्हणलं कसं येतंय बरं का. एक साथ विश्राम. याला म्हणायचं ही शाळेत दादा. हो तुमचा दिवटा काय तर त्या ठिकाणी कवायत मध्ये सुद्धा हुशार होता. हो असं कसं एक साथ सावधान सावधान. आता त्याला मग दोन्ही हात पुढे कर. सरळ सरळ हात पुढे कर. दोन्ही सरळ हात कर. हा केले का? हो केले. म्हणजे कवायत मध्ये काय तर त्याचा पहिला नंबर आला. हो म्हणजे तुमचा दिवट्या फार हुशार. हो खरं सांगा दादा जर तू दिवट्या जर एवढा हुशार आहे त्याची मम्मी किती हुशार असते. हो खूप हुशार आहे. लय हुशार आहे की नाही. म्हणून त्याला म्हणा तुला हुशार आहे ना तुझे हात पुढे केले ना. आता असं कर वाघाने कामगिरी सांगितली तुझे हात पुढे केले तसे दुरी सगळं पाय पुढे कर. अहो जर यांनी जर दोन्ही पाय पुढे जर केले तर तो टिंब नाही का आपट. अरे अरे नको दादा तो काही शब्द वापरू नको नाही तर नवरी बाई हसत बस. असं काही करू नका दादा. त्याला हात जोडायला सांग. हात जोडले. हात जोडले. हो आता सगळ्यांना म्हणा राम राम. अरे येतो बोलता वा 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 बाबा. हो एक लिंबू घ्या बरं टपकुर दाता दर मला जरा जरा वेळ जरा चिटिंग नाही करायची. हा आता समोर बघायचं तिकडे. मला राम 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 राम. नाही चिटिंग नाही. हा अगो नाही जमत ना. असं करा राहू द्या. आता एकदा ठेवा दाता जरा. आता वाघेने काय करायचं ऐका जरा. सदानंदाचा म्हणलं का मोठ्याने येळकोट म्हणायचं. काय म्हणायचं नाही सदानंदाचा कमागून हवं जाते का. हा 1 2 3 सदानंदाचा. काय झालं? चिटिंग नाही करायचं. असं नाही करायचं. या असा रडी खेळ खेळायचं नाही. रडी खेळ खेळायचा. आता जरा जरा एकदा हा काय व्हायचं ते म्हणजे एकदा जोराने म्हणायचं सदानंदाचा. हात जोडायला सांग त्याला. हात जोडायला सांगा शब्द. हा आणि आता मन म्हणा हा सदानंदाचा एअरपोर्ट म्हणा. एअरपोर्ट म्हणतोय तुम्हाला. आणि त्याची काही चूक नाही बाबा. तोच फक्त शहाणा सगळे वाघ येडे. एअरपोर्ट म्हणलं ना परत एकदा विचार. हा सदानंदाचा एअरपोर्ट म्हणतो. त्याच्या कामाला एअरपोर्टला त्याचं कामाला वाघ यांना सगळ्या नको ना. तर असं करा अंबाबाईचा उद्या उद्या म्हणा. अंबाबाईचा उद्या उद्या म्हणतो. ते पण जमत नाही. आता एक कामगिरी करायची. तुम्ही बोलायचंच नाही. तुम्हाला बोलताच येत नाही. काय करायचं वाघाने सदानंदाचा म्हणलं फक्त उडी मारायची. मांडपाला डोकं लागलं पाहिजे. थांबायचं नाही. 1 2 3 सदानंदाचा 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 सदानंदाचा. अहो जर या ड्युट्याने जर अशा 5-25 जर उड्या मारल्या तर करा ते लिंबू मागून यायचं. अरे 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 वा बाबा त्याला म्हणा खिशात ठेव. सरपंच खाली खिशात ठेवा. खिशात ठेवा. उद्या सकाळी मम्मीला सांगायचं मम्मी मला सरबत करून देतो पण मी तेल घालतो. वा 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 बस
ऐकलं का वागोबा? ड्युटी शोधता ड्युटीला, ड्युट्या शोधता ड्युटीला. वरती बघतो खाली घालण्याचं विसरतो. केलं घाला महाराज. मराठी भाषा वळणताची वळती पळणताची पळती. अर्थाचा अनर्थ केला तरी चालतो. ज्याप्रमाणे खंडोबाचा मेवना माझा ड्युटी आहे, त्याप्रमाणे वाघ्याचा देखील मेवना आहे. थोडीफार टिंगल मस्करी केल्याशिवाय जागरण माझ्या मालकाला पावर होत नाही. आणि कार्य देवाला सुचिता म्हणून मेवण्याच्या नंतर थोडीफार टिंगल मस्करी करावं लागते. ज्या वेळेला ड्युट्याच्या आईवडिलांचं लग्न झालं, त्यावेळेला ड्युट्याच्या आईवडिलांनी काय तर त्या ठिकाणी देवाला नवस केलता. जय मध्ये तुळजापूरच्या तुळजा भवानी माता, ज्याप्रमाणे काही तर वर्सुबाईच्या नावाने काही तर नवस केला. माझ्या तर कुटीपाटी असं ड्युट्याचं काही ड्युट्यासारखं मुरबाळ दिलं. जागरण माझ्या दारामध्ये घाली आणि स्वतःच ड्युटी 1.25 किलो म्हणून माझ्या बाईने नवसानं मागून इतर ड्युट्याची त्याची टिंगल मस्करी करू नका बाबा. हो, रात्रभर त्याची टिंगल करायची म्हणून तर वेळ पुरणार नाही. हा खंडराय महाराज माझ्या बाईच्या दारामध्ये पाहुण्या नात्याने आलेला आहे. खंडोबाचा का तुला संसार करावा दुसरा. एखाद्याच्या घरामध्ये शिरला तर अन्नाचं खोटं केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. माणसात ठेवणार नाही, जित्राबाला जित्रा लागू देणार नाही आणि माणसाला अन्न खाऊ देणार नाही. असा हा गेल्या खंडोबा म्हटलं गेलेला आहे. म्हणून याची भक्ती करायची असली तर मला अंतकरणापासून करा. नाही त्यांचं नाव घेतलं नाही. हा संसारातलं मंदिर आहे. कधी कात्रामाने याचा तपास लागणार नाही. म्हणून याला कोकणात मोठा चेडा दक्कन भागामध्ये खंडोबा वेडा. याचं वेळ पण अद्याप कुणाला कळू आलेलं नाही. कळसूत्राची दोन्ही बाहुला नाचवतो नाना परी. आणि आपण जाऊन बसला उंच म्हणून माझा हिंदू धर्माचा दैवत खंडोबाचा कुठेही सापडलेला नाही. या कर्जाच्या खंडोबाला तिथं टेकडीवरची जागा, शिंदेवाडीच्या खंडोबाला टेकडीवरची जागा, धामणगेच्या खंडोबाला टेकडीवरची जागा सापडलेला माझ्या देवाला जागा नाही. शंकराचा अवतार माझ्या खंडोबाला धारण करावा लागला आणि मग माझा मल्हार मात्र माझ्या बाईच्या दारामध्ये कसा आला. गडजेजुरीला गडजेजुरीला भंडार सोडावानी देवाचा दरबार संधी आयता. सोडावानी देवाचा दरबार संधी आयता. सोडावानी देवाचा दरबार आयता. सोडावानी देवाचा दरबार सोडावानी देवाचा दरबार संधी आयता. सोडावानी देवाचा
सोनवानी जागा कमी. देवा नावगाव सांगा, नावगावाची गर्जना करा. कुठून आले कुठून नाही सांगा. देवा तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी मालकाने मांडली असं गपचूप बसायचं नाही. मग ते भूत आहे का ख्याती आम्हाला कळायला पाहिजे. नाव सांगा. कुठला खंडोबा येतो? खंडोबा कुठला? देवा तुम्ही कुठले मार्ग कुठला आहे? देवा सदानंदाचा सगळं जेजुरीचा खंडोबा दे मान्य त्यांचा पंढरला. बघा देवा तुम्ही आले जेजुरी सोडून आनंद झाला. तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी भाकरी तुमच्या समोर मांडली. भक्तांनी एवढा खर्च केला म्हणून सांगा. आणि आनंदाचं सोनं नवर देवाला द्या. ते ठेवा ना भांडराचा पाठवा. देव बघा तुम्ही या ठिकाणी गजगाठ हा मालकाने मांडला. चुकलं मागलं सांगा. आनंदाचं द्या बरं उचलून. मालकाला आनंदाचं उचलून द्या. तुम्ही आले ना आता. मोबाईल पण करत लावला द्या तुमच्या हाताने द्या. त्यांचा मालक बसेल पुढे बघा. हा